या लेकराच्या जीवाची महिलाही होती. चाटीला तुला पाहण्यासी देवा जीव भुकेला धीर नाही वाटे देवा माझ्या मनात डगमग डोले माझी पाण्यावर नावरे पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी धावरे ओ पांडुरंगा वेगी वेगी धावरे जगमग डोले माझी पाण्यावर नावरे जगमग डोले माझी पाण्यावर नावरे पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी धावरे.
मेरा पावने हरे देवा मना एक मेरा पावने पंढरीच्या पांडुरंगा विठी भावने पंढरीच्या पांडुरंगा विठी भावने पंढरीच्या पांडुरंगा
नवनाथ महाराज की जय हो कानिपनाथ महाराज महाराज की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज महाराज की जय सद्गुरु गंगागिरीजी महाराज महाराज की जय सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय स्वस्ति श्री गणेशाय नमः स्वस्ति श्री गणेशाय नमः गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गोरक्षजालिन्दरचर्पटाश अडभङ्गगानी ब्रह्मचिन्द्रराध्या चौरङ्गी रेवानकभरतरि सौद्या भूम्याम्बपूर्वनवनाथ सिद्धा नमो देवी महादेवी शिवाय सतत नमो नमो प्रकृति भद्राय नियता प्रणता स्मता गौरी नवनाथ महाराज की जय दादा गुरुचंद्रनाथ महाराज शिवअवतारी गोरक्षनाथ महाराज की जय जय कानिपनाथ महाराज की सद्गुरुदेव भगवान की जय. ग्रंथामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मन आणि वाणी पवित्र करण्याकरता आणि आपल्या या कथेमध्ये बाबांना आवाहन करण्याकरता मोठ्या प्रेमाने प्रत्येकाने बाबांची आराधना करायची आहे. हे नवसिद्ध जे आहेत अर्थात जे नवनाथ आहेत या नवही नाथांना जे नवनारायण आहेत या नवही नारायणांना आपल्या या पवित्र भूमीमध्ये प्रत्येकाने आवाहन करून बोलवून घ्यायचं आहे आणि बाबांना सांगायचं बाबा तुम्ही आमच्या सान्निध्यामध्ये राहा जेणेकरून तुमचं सान्निध्य आम्हाला प्राप्त झालं की आमचं जीवन हे धन्य होईल. याच्याकरता मनाची ओढ बाबांच्या पायाजवळ प्रत्येकाने लावायची आहे. ओ
सिद्ध गुरुदेव दत्त आदेश घटाने गावो आदेश घटानाथ आदेश भक्त बोलती आदेश ओम नमो आदी ओम नमो आदी ओम नमो आदी ओम नमो आदी नमो आदी नमो नवनाथ महाराज की जय दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज महाराज की जय हो कानिपनाथ महाराज महाराज की जय सद्गुरु गंगा गिरिजी महाराज महाराज की जय सद्गुरु नारायण गिरिजी महाराज महाराज की जय गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं संत महापुरुषांच्या आशीर्वादाने भगवान ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून बाबांच्या या दरबारामध्ये बाबांच्या आगमनाच्या निमित्ताने तुम्ही सर्व नाथ भक्त परिवार बाबांचे सेवेकरी या ठिकाणी जे भक्तीचं सार आहे, भक्तीचं परमतत्व आहे, त्या परमतत्वाचा अर्थात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा आश्रय घेऊन आपलं जीवन कृतार्थ करतात. हे नाथ रूपी गंगा तुमच्या आमच्या उद्धारा करता आपल्या या पवित्र क्षेत्रामध्ये उंदीरगाडी गावामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून अविरतपणे वाहत आहे. लक्षात घ्या, संसारामध्ये जन्माला आलेला मनुष्य मरणारच आहे, यात शंका नाही. नो कॉम्प्रोमाइज. मृत्यू हा जीवनाची अंतिम परीक्षा आहे. जो खाटेवर आला त्याला ताटीवर जाणं आहे. पण ऐका, मृत्यूच्या सुद्धा 2 बाजू आहेत. एक आहे मुक्त अवस्थेतला मृत्यू आणि दुसरा आहे बद्ध अवस्थेतला मृत्यू. तुम्ही म्हणाला आम्हाला कथेचा काय फायदा आहे? बरेच लोक सहज चर्चा करतात, ऐकल्यानं होतं तरी काय बुवा, नाही का? कोणी एक सर्प आहे, तो सर्प गरुडाच्या चोचीत आहे आणि तो गरुड त्या सर्पाला घेऊन उंच उंच आकाशामध्ये जातो. तो गरुड आहे. आकाशामध्ये जशी जशी भरारी गेली, आपल्या पंजाच्या नखाने, आपल्या चंचू प्रहाराने त्या सर्पाला इतकं रक्त भंगाळ केलेलं आहे त्याने की आता काही क्षणामध्ये तो
मरणार आहे. प्रारब्ध बलवत्तर आहे, तुका म्हणे होता ठेवा, किंवा पूर्व पुण्य ठेवा, ओढवला योगा योगानं तो सर्प त्या गरुडाच्या चोचीतून निसटला. आणि जसा निसटला, खाली गंगा वाहत होती, त्या गंगेत जाऊन पडला. आकाशामधून पडलेला सर्प गंगेत पडला. देवा, तत्क्षणी त्याचा मृत्यू झाला. तुम्ही म्हणाल मग फरक काय, गरुडाच्या चोचीत होता तेव्हाही मारणारच होता, गंगेत वरून पडला तोही मेला, मग फायदा काय झाला? ऐका, फायदा त्याच्या पुढे. जो सर्प गरुडाच्या चोचीत होता ना, आता तो सर्प मृत पावल्यानंतर त्या गरुडाच्या पाठीवर बसून वैकुंठाला गेला. ज्याच्या चोचीत होता त्याच्या काय झाला, तो आता पाठीवर बसला. तसं तुम्ही आम्ही मरणारच आहोत, आपल्याला मृत्यू येणारच आहे. पण या नाहक गंगेमध्ये जर आपण स्नान केलं, देवा, ज्या काळाच्या ताब्यात आपण राहणार आहोत, उद्या काळ आपल्या ताब्यात राहील आणि सन्मानानं काळ आपल्याला घेऊन जाईल आणि आपलाच उद्धार होईल, नवल नाही. लक्षात घ्या, नामदेवराय वर्णन करतात, कथा भागीरथी स्नान जे करी, आपल्या पूर्वजांचा देखील उद्धार होतो म्हणून कथा श्रवण करा. कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची. म्हणून कथा ऐकायची. तुम्ही सर्व तन मन धनानं, कायेनं वाचेनं मनानं बाबांच्या दरबारात आले. आणि लक्षात घ्या, हा जो अवतार आहेत ना, हा केवळ आणि केवळ विश्व कल्याणाकरता आहे बरं का. जीवाच्या बाबतीत जर विचार केला तर जीव हा कर्ममूर्ती सांगितला शास्त्राने. जीव हा काय, कर्ममूर्ती आहे. देव हा धर्ममूर्ती आहे आणि संत हे ब्रह्ममूर्ती. थोडा जड विषय सांगू का ना? काय श्रोत्यांची परवानगी पाहिजे, नाही तर खालची पुन्हा म्हणतील नाटका त्याला बोलवले, हे काय समजा नाही का. ऐका, कर्ममूर्ती त्याला म्हणतात. आपली इच्छा असो किंवा नसो, बरं का विशाल दादा, आपली इच्छा असो किंवा नसो, जे भोगायला आलं ते भोगावं लागतं. डोक्यात असू केले कर्म झाले, आगा कर्मी जाईल, हा भोगावया यावे. ज्ञानोबराईची उभी किती गोड आहे का. ज्ञानोबराई म्हणतात, आगा कर्मी ती सुख दुखे फळा भोगावया यावे
ह्याला यायचंय तो कर्ममूर्ती, त्याला कर्म भोगावाच लागेल, इच्छा असो किंवा नसो. एक जण मृत्यू करता निघाला बरं का, तो जीवनाला कंटाळा. आता माणसाने नेमकं कंटाळवानं जगूच नाही, एक तर पहिला होता. पहिलं कंटाळवानं जगूच नाही तर जगायला कंटाळा. आता त्याला ठरवलं मरायचं आहे आपल्याला, मग मरणाकरता काय काय पाहिजे बाबा. त्यानं सगळे यंत्रणा युट्यूबला विचारले, काय काय केलं ना माणसं मरतात बाबा. गुगलला सांगितलं त्याला पहिली बंदूक सोबत घे. काय सांगितलं? पहिली बंदूक सोबत घे, दुसरा दोर सोबत घे, तिसरा विषाची बाटली सोबत घे, चौथा डोंगर पाय, आणि चौथा त्या डोंगराच्या कडाला समुद्र पाय. किती पर्याय निवडले मोजा बर का. बंदूक घेतली 1, विषाची बाटली 2, दोर घेतला 3, झाडाला फाशी घेऊन मरायचंय ना. हा, डोंगरावर गेला 4, वरून उडी टाकायची 5, आणि पाण्यात डुबून मरायचंय 6. एवढे पर्याय त्यानं निवडले. मग तुम्ही म्हणता हा काय मारायचं सुपारी घेतो काय, असं काही नाही बरं. हा, आणि तुम्ही काय प्रयोग करू नका. तात्या त्यानं उंच डोंगरावर गेला. डोंगरावर गेला माय बाप, त्यानं त्या झाडाला दोर लावला. कर्म बघा कसं आहे. दोर लावल्यानंतर आता फाशी घेणार आहे. जर कदाचित बंदुकीच्या गोळीनं जर वाचलो तर फाशी लागून मेलो पाहिजे. कदाचित जर दोर तुटला तर डोंगरावरून उडी मारून मेलो पाहिजे. आणि त्याच्यातून वाचलो तर पाण्यात डुबून मेलो पाहिजे. नाही पाण्यात डुबून मेलो तर त्या विषाने तरी मेलो पाहिजे. पण आज मरायचं आहे. कर्म शिल्लक आहे. रिव्हॉल्वर ताणवली महाराष्ट्राने, आपल्या डोक्यावरती धरली. आता खटका ओढणार, बटन दाबणार, तितक्यामध्ये नाकावर माशी बसली. म्हणून अशी थोडी मान हलवली. योगायोगानं दोर हल्ला, जे बटन दाबलं, जी डोक्याला गोळी लागणार होती तर दोराला लागली. पहिला मृत्यूचा प्लॅन कॅन्सल झाला. दोर तुटला, दुसरा कॅन्सल झाला. डोंगरावरून पडला, पाण्यात पडला, हातपाय हलवायला लागला. योगायोगानं पाण्यातून वाचला. समुद्राचं पाणी खारं होतं म्हणून ते पाणी पोटात गेलं, विषापासून वाचला आणि खचित येऊन बसला. किती पर्याय केले त्यानं? 6. कर्म शिल्लक आहे, थांबावं. अगं कर्मीचंही उरावे. कर्म जर शिल्लक असलं ना महाराज, देवाचा बाप जरी असला ना तरी कर्म प्रधान शरीर आहे, त्याला ते भोगावंच. कर्मवियोगे दशरथ मेला. भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माची 5 कारण सांगितले रामचरित्र मानस मध्ये. ते 5 कारणांपैकी 4 कारण फक्त त्याचं कर्म सांगितलं रामजीचं. स्वामीजी वर्णन करतात. स्वामीजी लिहितात, जय वर विजय के थे पा
ज्ञानदेवाचं कर्म सांगितलं. जय ओर विजय केथे पा सनत कुमार दिये मुनिश्रा प्रभु परशाप सती वृंदाता नारद श्राप दिये भगवान ब्राह्मण श्रापित भानु प्रताप मनुष्य रूपा पांच कारणों से नारायण आए जग में वसुधारा. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय रामकथेमध्ये ती मजा वेगळी आहे बघा. बहुत रहस्य आहे उसमें. 5 कारण. मला हे सांगायचं जीव कर्म मूर्ती आहे, देव धर्म मूर्ती आहे. देव फक्त धर्माचंच पालन करण्याकरता भूलोकामध्ये येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जब जब होय धर्म की हानि ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते स्वामीजी म्हणतात त्या त्यावेळेस ईश्वर येतो, त्याला म्हणतात धर्म. तब तब धरे प्रभु विविध शरीरा हरै कृपा निधी सजन वीरा. त्यावेळेस देव येतो आणि ज्या ज्या वेळेस विश्व कल्याणापासून जीव वंचित होतो ना त्यावेळेस संत येतात. उद्धाराया जन जड जीवा. हा जो अवतार आहे ना, हा मग ज्याचा उद्धार होणार नाही अशातला जरी असला ना, त्याला जर सत्संग मिळाला तर देवा त्याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बघा तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, चूक आहे चूक. चूक पाण्यात टाकल्यानंतर डुबेल का तरी? खेळा खेळा म्हणजे मग तुम्हाला विचारलं ही चूक झाली म्हणजे बरोबर बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे. नाही ते तिकडचे तिकडे पाहत होते म्हणून मी त्यांना म्हणलं यांना नाही तिकडंच चाललंय आमचं. ते तिकडे पाहत होते म्हणजे मग मला वाटतं त्यांना विचारलं काही चूक झालं काय वा. चूक पाण्यात टाकली तरी का डुबेल? तुम्ही बोला भाऊ बरोबर आहे, काय होईल? डुबेल बरोबर आहे. तुम्ही 100% बरोबर आहे ना, डुबणार आहे ना, बदलू नका बरं का. आता ती चूक जर 2 फळ्याच्या संगतीत आली, आता चूक डुबेल का तरी? काय माणसं राव तुम्ही तवाच पक्ष बदलला. बरोबर आहे, लोक लोकसभेसारखे नाही, धड विधानसभेसारखे तुम्ही एका क्षणात पलटी आली. खाली चूक जर असती तर ती काय झाली असती? डुबली असती. पण ती लाकडाच्या संगतीत आली, परिणाम काय झाला माहिती? ती चूक आता तरली. कारण आता नाव बघा, पाण्यातून पलीकडे जायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? नावच करावं लागेल. आणि त्या नावेला 2 फळ्या एकत्र करण्याकरता काय पाहिजे? तिथं
सुख पाहिजे, खेळा पाहिजे, तेव्हा ती नाव तयार होईल. त्या लाकडाच्या संगतीत आलेली चूक एका क्षणामध्ये काय झाली, तरली. आश्चर्य हे नाही, आश्चर्य याच्या पुढचं आहे की नुसती नाही तरी इतरांना सुद्धा काय केलं तिनं, तारलं. तसा हा प्रसंग आहे, लक्षात घ्या. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताच्या. तुम्ही कथेचं आयोजन केलं, तुम्ही तरणार यात नवल नाही, पण हे जे पंचकृषी मधले जेवढी लोक आहेत ना, किमान त्यांच्या कानावर हे जरी पडलं, कथा चालू झाली वाटतं, हा शब्द जरी पडला ना, तरी त्यांचा काय उद्धार आहे. म्हणून ही संत मंडळी, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जन. आपल्या या उंदीरवाडी गावामध्ये ही गंगा आज वाहत आहेत आणि तुम्ही सर्वजण यात स्नान करता. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज ज्यांचा महाप्रसाद झाला, आदरणीय हरिभक्तीपरायणचे जनार्दन आप्पासाहेब कदम यांचा महाप्रसाद दुपारी संपन्न झालेला आहे. अन्नाची पंगत होती, एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी या सर्व वारकरी मंडळी करता महाप्रसाद दिला, त्यांना खूप खूप धन्यवाद. अण्णांना विनंती, आपण नारळ श्रीफळ या ठिकाणी स्वीकारण्याकरता स्टेजवर यायचं आहे. म्हणून अतिशय सुंदर प्रसंग या ठिकाणी संपन्न होतोय. काल आपण कथा भाग पाहिला. दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जगदंबेच्या सान्निध्यामध्ये गेले, जगदंबेची स्तुती केली आणि जगदंबेला प्रसन्न करून अंजन पर्वत क्षेत्रामध्ये गेले आणि अंजन पर्वत क्षेत्रामध्ये जाऊन भगवान सूर्यनारायणाची साधना करून त्या शुक्तिका वेल जिथं सजीव झाला, त्या कुंडातील जल एका काचेच्या शिशीमध्ये, बाटलीमध्ये भरून जो मार्तंड पर्वती अर्थात मार्कंडेय पर्वतावरती जो अचिंत्य वृक्ष थोर, त्या वृक्षाला स्नान घालून एक दैवत काय केली, प्रसन्न करून घेतली. तदनंतर 12 मल्हार क्षेत्रामध्ये भ्रमण केलं आणि 12 मल्हार क्षेत्रामध्ये जाऊन अनेक प्रकारचे तीर्थ नाथांनी पाहिले आणि त्या प्रत्येक तीर्थामध्ये स्नान करत 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 नाथांची परिक्रमा चालू झालेली आहे. आणि त्या प्रत्येक परिक्रमेमध्ये एक एक दैवत त्यांनी प्रसन्न केले. हा नुसती दैवतच प्रसन्न नाही केले, तर त्या दैवतामध्ये काही सत्वगुणी प्रसन्न झाले, तर काही तमोगुणीही प्रसन्न झाले, काही रजोगुणीही प्रसन्न केले. हा जिथं प्रेमाने ऐकलं तिथं प्रेमाने, आणि जिथं शासन करून आपलं करण्याचा प्रयत्न केला तिथं शासन केलं. 12 मल्हार क्षेत्रामध्ये ज्या वेळेस दादा गुरु आले, त्या काळामध्ये काही भूतावळ रस्त्याला जाताना दिसली. बरं का, भूतावळ जाताना दिसल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी विभूती अभिमंत्रित केली आणि सर्व भूतावळ जागेवर उभी केली. एका कवीने फार सुंदर वर्णन केलं. बाबा ज्या वेळेस सगळी भूतावळ एकत्र केली, त्या भूतांशी शब्दात्मक वाद निर्माण झाला आणि शब्दात्मक वादातून, कारण प्रत्येकाला मला स्वतःच्या बाहुबळावर विश्वास असतो, या भूतांनी, या अष्टभैरवांनी, या वेताळांनी काय केलं, दादा गुरूंवरती आपल्या शक्तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण महाराज हे नाथ आहे, सबसे बडे कोण, अरे ओ हे नाथ हो के नाथ दादा गुरु मच्छिंद्रनाथ. आणि मग ज्या वेळेस महाराज या झोडीवाल्यानं आपल्या झोडीमध्ये हात घातला महाराज, आणि ब्रह्मांडाला आपल्या मुठीमध्ये धरील, ब्रह्मांडाला आपल्या एका शब्दावर फिरविल, अशा पद्धतीची मंत्र शक्तीचा प्रयोग करून महाराज नाथांनी सगळीचे सगळे भूतावळ, वेताळ, भैरव सगळे ताब्यात घेतले. त्या कवीने वर्णन करायला सुरुवात केली.
हे वीरा सावध हो. आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, सांभाळ वीर दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज की, ओम चैतन्य कालीनाथ महाराज की जय हो. आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना. आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना. आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना. आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना, आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना. कोणाला जर नृत्याची इच्छा जर असली तर काय होतं बरं का, शेजारचा पैसे म्हणून हातात वस्तू अगदी जीव जाळीतो बरं का. ज्याला नाचण्याची इच्छा असली ना त्याला खुशाल इथं नाचून घ्यायचं. इथं जर नाचले तर तिथं नाचावं लागत नाही, आणि तिथं जर नाचायचं असेल तर इथं गं बसली तरी हरकत नाही. हा मग किती नाचावं लागेल सांगू का? हा ऐका. एक एक योनी कोटी कोटी. हा मग आता एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेत जाऊन होणे गाढव कुत्रा त्यापेक्षा इथं नाचलेला बरा. म्हणून प्रत्येकाला ज्याला इच्छा असेल, कोणाकोणाला नाचण्याची इच्छा हात वर करा बरं. एवढ्या नाही का राहू बाकी सगळे खाली बसा ज्यांना इच्छा नाही. सगळे सगळे अरे बाबाच्या दरबारात नाचून घ्या. आनंदाची क्षण निघत चालली, आपल्या जीवनातल्या आयुष्याच्या आनंदाची क्षण निघत चालली. हा राहू सगळे.
नाथाच्या भक्तीपूर्ण आदी माया नवली भूत भूतावळ ओल्या झाडाला जाळिली आग्या बेताळ नदीने दिला पाण्यात फेकून आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना आले मच्छिंद्रनाथ सांभाळ वीर कंगना मग नाथांनी कोणती कोणती दैवत आपलीशी केली तर पुढे वीरभद्राबरोबर संवाद झाला वाद विवाद झाला तदनंतर साक्षात जी भगवान शिवाच्या हातामध्ये राहणारी जी काली होती त्या कालीलाही त्यांनी ताब्यात घेतलं तिलाही प्रसन्न केलं आणि तदनंतर पुन्हा कनकगिरी ग्रामामध्ये येऊन जी त्या चंद्रगिरी ग्रामामध्ये त्या सरस्वतीला दिलेली विभूती होती त्या विभूतीचा महाराजांना आठावा झाला आणि त्या विभूतीचा आठावा झाल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथ महाराजांना काय केलं हा गौरी भस्मातून अर्थात उकिरड्यातून वरती काढलं तो गौरवर्णीय आहेत अत्यंत तेजस्वी आहेत अशा बालकाला नाव दिलं शिव गोरक्ष हा हरिनारायणाचा अवतार या भूलोकामध्ये प्रगट झाला विश्व कल्याणाकरता आहा आणि दोघा गुरु शिष्याची अशी जोडी जमली महाराज आहा जशी ज्या न्यायाप्रमाणे आभाळाची सावली दिनावर पडावी त्या न्यायाप्रमाणे ती गुरु माऊली गोरक्षनाथ महाराजांच्या सान्निध्यामध्ये आहे पुढे त्यांनी अनेक प्रकारच्या विद्या देऊन आणि या गोरक्षनाथ महाराजांना सनात केलं कारण शब्द दिला होता करीन सरीस ब्रह्मांड ब्रह्मांडामध्ये याला जोड ठेवणार नाही असा हा विद्वान बनविला तर नाथांनी आपल्याजवळ जेवढी 14 विद्या 64 कला आहेत या सर्वच्या सर्व कोणाला प्रदान केल्या शिव अवतारी गोरक्षनाथ महाराजांना आणि विशेष करून जी संजीवनी विद्या होती ती सुद्धा काय केली कारण आदिनाथांच्या मुखातून कोणी श्रवण केली होती बघा तुम्ही थोडं थोडं बोला बरोबर काय होतं माहिती का तुम्ही संवाद साधला की कथेला काय येते उमग येते देवा उमग येते तुम्ही ज्या वेळेला जर बसले जर आपल्या मुख्यमंत्री जर जेवले वाढणारे मग खातात नाही काय बघा आपल्या धरून आले आणि जेवत नाही आपण जर समजा ज्यांना स्वयंपाक केला वा एकच नंबर भाजी मग अजून देऊ आग्रह होतो ना तुम्ही जर 9 वाजेला ताब्यात तुझे सांगायचं ते सांग मग ते सांगायला तुम्ही स्वतः जिवंत असले का मग वाटत्याला काही माहिती का
ऊर्जा निर्माण होत असते ऊर्जा. हा. आपल्यासारखा श्रेष्ठ पवित्र बनवला तो शिष्य प्रत्येक मच्छिंद्र बनवला. स्वामीजी म्हणतात राजा संजीवनी जी आदिनाथापासून प्राप्त झाली होती गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांना तीच संजीवनी गोरक्षाजवळ आली. आणि गोरक्षाजवळ आल्यानंतर कनकगिरी ग्रामामध्ये भ्रमण करता करता काल प्रसंग पाहिला आपण देवा. भिक्षेला गेले महाराज. भिक्षेला गेल्यानंतर महाराज पायाचा खडवा हातात चिमटा जोडी का केला शिवा गोरक्षनाथ निघाला फेरीला. हे पायाचा खडवा हातात चिमटा जोडी का केला. पायाचा खडवा हातात चिमटा जोडी का केला. शिवा गोरक्षनाथ निघाला फेरीला. शिवा गोरक्षनाथ निघाला भ्रमण करून आणि गोरक्षनाथ महाराजांनी भिक्षा मागितली. आणि त्या भिक्षेमध्ये ज्या वेळेस वडे आले ती वडे आपल्या सद्गुरूला आवडली. मच्छिंद्रनाथ महाराजांनी पुन्हा इच्छा प्रगट केली की अरे गोरक्षा अरे वडी फार सुंदर झाली रे. आणि त्या वड्याची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर पुन्हा गोरक्षनाथ महाराज वडे आणण्याकरता गेले. पुन्हा सवाल ठोकला महाराज भिक्षा देही सवाल आल्याबरोबर महाराज ती भगिनी पुन्हा बाहेर आली. म्हणजे अरे बालका तुला आता भिक्षा दिली तू पुन्हा आलास. अरे योग्याचा जोग्याचा नियम आहे. गायीची धार काढेपर्यंत एका दारासमोर थांबायचं. गाय पान होण्याकरता जितका वेळ लागतो ना तितक्याच वेळ मागणाऱ्या दारात थांबलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त काळ थांबू नये. मग अरे म्हणले तू तो पुन्हा आला. सांगितलं आई मी माझ्या करता नाही माझ्या सद्गुरू करता आलो. सद्गुरूने अपेक्षा व्यक्त केली म्हणून आलोय मी. असं एवढा गुरु निष्ठेचा चाललास काय. म्हणजे माझ्या सद्गुरूने सांगितलं म्हणजे मी